असतील त्यानंतर आम्ही आमचा पुढचा मार्ग आणि डिसिजन घेऊ. बरं, आता एक विरोधक म्हणून टीका पण केली जाते. त्या सत्ताधारी कोण असेल किंवा आणखी कोणी असेल ते टीका पण करतात वेगवेगळ्या मार्गाने. मग बांगलादेश, पाकिस्तानचा विषय, परदेशात तू राहतो, त्याचबरोबर तुला सरकार विरोधी अजेंडा, असे वेगवेगळे आता तू वाचला असत, तर त्याबद्दल काय मत? माझ्यावर जे टीका केलं त्या केलं ठीक आहे. आज मी तुमचं त्याला या सरकार आणि मीडिया जे मेनस्ट्रीम मीडिया आहे त्यांनी पाकिस्तानी म्हणलेले आहे. जो मुलगा 17 वर्षाचा आहे त्याचं फक्त एकच काम होतं, मेहनत करायची आणि परीक्षा द्यायची. त्यांनी परीक्षा दिली. परीक्षामध्ये त्याला जेव्हा कळलं की त्याची मार्कशीट चुकीची चेक झाली, तो कारभार त्यांनी उघड आणला, तेव्हा तुम्ही त्याला पाकिस्तानी म्हणले. या देशात तुम्ही कोणाला पाकिस्तानी म्हणणार? लोक आमच्याशी जुडतायत. प्रशांत भूषण, संजय हेगडे जे सुप्रीम कोर्टचे लॉयर आहे तेही आमच्यासोबत जुडतायत. त्याला जोडण्याचं असं आहे की इतर जे विरोधातले पक्ष आहेत काँग्रेस सारखे, ते उघडपणे पाठिंबा देताना दिसत नाहीत. काही संपर्क झालाय का या काळात? नाही, काही संपर्क नाही झाला. जर ते संपर्क केला त्यांनी, ते पाठिंबा दिला तर घेऊ इच्छितो. ज्यांना युवकांच्या मुद्द्यावर आम्हाला पाठिंबा देत आहेत त्यांनी आम्हाला पाठिंबा देऊ शकतात, कारण की आम्ही कोणा एका पक्षासाठी करत नाहीये, आम्ही युवकांसाठी करतोय. आणि ज्यांना युवकांची काळजी आहे ते आम्हाला पाठिंबा देऊ शकतात. आपला माजी पक्ष आहे आम आदमी पार्टी, त्यांनी काय पाठिंबा वगैरे दिला किंवा त्यांचा काही संपर्क नाही? आपण संपर्कात नाहीये, पण मी जसं आधी म्हणलं, ज्या पक्षांना किंवा लोकांना युवकांची काळजी आहे आणि युवकांच्या मुद्द्यांवर थोडंफार काही वाटत असेल त्यांना, तर त्यांनी आम्हाला समर्थन द्यावं. कारण की आमची जी पूर्ण मुवमेंट आहे ती सगळे जे युवक आहे ज्यांच्यासोबत शिक्षणात काही चांगलं होत नाहीये, शिक्षण व्यवस्था आपली कोलॅप झाली आहे, बेरोजगारी आपल्या देशात मागच्या 40 वर्षात सगळ्यात जास्त आहे. आज आपल्या देशात 50 लाख ग्रॅज्युएट दरवर्षी निघतात. त्या 50 लाख ग्रॅज्युएट पैकी फक्त 20 लाख ग्रॅज्युएट्सला नोकरी भेटते, बाकीचे 30 लाख जे ग्रॅज्युएट्स आहेत त्यांना नोकरी भेटत नाही. तर या मुद्द्यावर ज्यांना आवाज उठवायचा आहे आणि ज्यांना समर्थन द्यायचं आहे ते आम्हाला समर्थन देऊ शकतात. नाही, पॉलिटिकल मध्ये परिवर्तन होईल. ही पॉलिटिकलच मुवमेंट आहे सर. या देशात प्रत्येक गोष्ट पॉलिटिकल आहे. पॉलिटिकल फक्त 5 वर्षातून एकदा मत देणं म्हणजे पॉलिटिक्स नसतं. पॉलिटिक्स म्हणजे तुम्हाला 5 वर्ष ज्यांना मत दिले त्यांना प्रश्न विचारणं पॉलिटिक्स असतं. ते हे पॉलिटिकलच आहे. मतदानाच्या पॉलिटिक्स मध्ये उतरणार ते मी जसं तुम्हाला थोड्या वेळ आधी सांगितलं, खूप लोक ते सगळं बोलायला 15 दिवस झाले. कालच्या भाषणात पण म्हणालं होतं की भीती, आणि प्रत्येकाच्या मनात भीती आहे की रस्त्यावर उतरलं तर काय होईल, आपण आंदोलन केलं तर काय होईल. ती भीती अजूनही मनात आहे का? पुढं या भीतीला सगळं दूर करून पुढं मला काल वाटतं की युवकांनी उत्तर दिलेलं आहे, ते आता घाबरत नाही. आणि त्यामुळेच काल जंतर मंतरवर आपण एवढी गर्दी पाहिली, पूर्ण जंतर मंतर भरून गेलं होतं. ते एक मेसेज होता की आजचा तरुण आता घाबरणार नाही या सरकारला. याला जोडूनच एक प्रश्न आहे. काल तुम्ही आंदोलनात पण बोललात की आई वडिलांच्या मनात आहे की तुमची आणि आई वडिलांची भेट झाली, ती भीती दूर झाली, काय वाटतं? नाही, माझ्या आई वडिलांना भीती वाटतेच थोडीफार. मी त्यांना सांगतो घाबरायची गरज नाही, कारण की आता मी एकटा आणि लाखो तरुण माझ्यासोबत जुडलेले आहेत. काय जंतर मंतरवर इतके हजारो तरुण आलेले होते. आणि जे काही आई वडील बघत असतील मी त्यांना सांगू एक मेसेज त्यांच्यासाठी आहे. मला माहिती आहे जेव्हा तुमचे लेकरं काही राजकारणावर बोलत असतील किंवा सरकारला प्रश्न विचारत असतील तेव्हा तुम्हाला भीती वाटत असेल, तुम्ही लेकरांना सांगत असाल की काही बोलू नको, तुझ्यावर केस करतील किंवा तुझ्यावर काही आरोप लावतील किंवा तुला आत टाकतील. घाबरू नका. तुम्ही घाबरतात ह्या सरकारला प्रश्न विचारत, त्यामुळे आज नीट सीबीएसई सारख्या भानगडी होत आहेत आणि त्यामुळे आपल्या लेकरांचं जे भविष्य आहे ते उद्ध्वस्त होत आहे. जोपर्यंत आपण प्रश्न विचारणार नाही, जोपर्यंत आपले जे मुलं आहेत ते बोलणार नाही, तोपर्यंत हे सिस्टम काही नीट होणार नाही. सिस्टम नीट करायचं म्हणजे आधी आवाज उठवावाच लागेल. काँग्रेसचे नेते तुम्ही मराठवाड्यात आलेले आहात, लोकांच्या प्रश्नांवर पाठीशी आहे आणि घटक आहेत, तर त्यांची भेट देणार आहे ना? सर, मी आज सकाळी 6लाच घरी पोहोचलो. मला थोडा वेळ तर द्या. मला आधी माझ्या आई वडिलांसोबत तरी बसू द्या. काँग्रेसच्या नेते देशमुख ठाकरे ते म्हणतात की भारतीय जनता पार्टीची विचारधारा ही काँग्रेसची दूरदृष्टी आहे. याकडे आयडिओलॉजीचा प्रश्न उपस्थित. आमचे जे इन्स्पिरेशन आहे, जसं मी आधीपासून म्हणत आलेलो आहे, महात्मा गांधी, आंबेडकर, नेहरू, भगतसिंग. आणि मला वाटतं ही आयडिओलॉजी कुठल्या एका पार्टीची नाही किंवा कुठल्या एका माणसाची नाही. देशात आपले सगळेच असे महाराष्ट्रच बघायला गेला तर सगळ्यात जास्त प्रोग्रेसिव्ह लिबरल आपला महाराष्ट्रच आहे. ती आयडिओलॉजी तर मला वाटतं सगळ्या महाराष्ट्राचीच असू पण शकते. या पुढच्या काळात देशभराचा दौरा करणार त्याच्यावर आम्ही हे विचार करतोय आणि लवकरच करू. लवकरच करू. आपने 7 दिन का अल्टीमेटम दिया है सरकार को धर्मेंद्र प्रधान की इस्तीफे के लिए, अगर वो अल्टीमेटम पूरा नहीं होता है, वो इस्तीफा नहीं देते तो फिर आप क्या करेंगे? हम फिर से आंदोलन शुरू करेंगे और फिर से हम अपना धरना देंगे. धर्मेंद्र प्रधान जी का इस्तीफा देने से क्या प्रॉब्लम सॉल्व होगा? क्या सेंट्रल गवर्नमेंट ने इसमें और कुछ इनिशिएट करने की जरूरत है, क्योंकि एजुकेशन जनरेशन से इम्पैक्ट करता है. मैं आपसे पूछना चाहता हूँ, एक मेरा सीधा क्वेश्चन है, सिस्टम कैसे ठीक होगा जब कोई जिम्मेदारी लेने को तैयार नहीं है?
अब बताइए मुझे, पहले जिम्मेदारी तो लेनी पड़ेगी ना। कल को आप किसी कंपनी में काम करते हो, उस कंपनी में नुकसान हो रहा है उस कंपनी का आपकी वजह से, क्या वो नुकसान फायदे में बदल सकता है जब तक आप रिजाइन ना करो? और ये कौन सा है, मतलब कोई भी प्राइवेट जॉब देख लीजिए आप कहीं प्राइवेट जॉब करने जाओगे, आपसे एक गलती हो जाए, दो गलती हो जाए, आपको जॉब से निकाल देंगे। यहाँ हर रोज पेपर लीक हो रहे हैं। देश में कौन सा एक सरकारी पेपर है जो लीक नहीं हो रहा है? उसके बाद भी कोई रेजिग्नेशन नहीं आ रहा है। तो जब तक रेजिग्नेशन नहीं आता तो कैसे कर दिखाओ? हमें बताओ तो कि आप गलती मानने के लिए तैयार हो। आपण भाजपचे जे धर्मेंद्र प्रधान आहे तर त्यांचे जे सेक्रेटरी आपण त्यांना पण धारेवरती धरणार का? कारण जर बघायला गेलं तर मंत्री दर 5 वर्षाला बदलत राहतात, पण सेक्रेटरी फिक्स असतो, प्लॅन पण नाही का एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी होते, तर आपण त्यांना पण धरलं पाहिजे. छोट्या माणसांना पकडून काय अर्थ? आपको हर तरफ ते वरती कोण बसले, त्यांना ऑर्डर कोण देत आहे? आता मी त्याच्यावरच बोलतोय, एक ऍक्शन घेतलंय सरकारने यावर, जे सीबीएसई नीट मध्ये झालेलं. काय केलेलं आहे? ट्रान्सफर केले ऑफिसर्सचे. सस्पेन्शन पण नाही, नुसतं ट्रान्सफर केलेलं आहे. 6-7 स्टुडंट्सनी आत्महत्या केलेली आहे. त्याच्यावर सरकारचं ऍक्शन काय? ट्रान्सफर. सस्पेन्शन पण जमलं नाही तुम्हाला. म्हणजे या देशात जे स्टुडंट्स आहेत त्यांच्या लाईफची व्हॅल्यू एवढी कमी आहे की तुम्ही सस्पेंडही नाही करू शकत अधिकाऱ्यांना. आम्ही तर राजीनामा म्हणतोय, राजीनाम्याशिवाय कमी काही मंजूरच नाहीये. तुम्ही नुसतं ट्रान्सफर केले. काय लायकी ठेवली त्या स्टुडंट्सनी ज्यांनी आत्महत्या केली आहे? काय वाटत असेल आज त्यांच्या आई वडिलांना हे सगळं पाहून? कल सोशल मीडिया पे कई लोगों का कहना था कि गर्मी बनती और आपके लिए पाकिस्तानी लफ्ज का भी इस्तेमाल हो रहा है, इसके बारे में आप क्या कहते हैं? मैं ये पहले ही बोल चुका हूँ, भीड़ कहाँ से कम थी, फोटोज देख लीजिए आप जाकर, पूरा जंतर मंतर भरा हुआ था। कुछ लोग आ गए थे जो धरना शुरू होने से पहले ही फोटो निकाल कर चले गए और दिखा दिया कि देखो भीड़ आई। अरे शुरू ही नहीं हुआ था, मैं खुद वहां नहीं पहुंचा था। जब मैं चला गया तब तो पूरा भरा हुआ था। और किसको पाकिस्तानी कहोगे आप? स्टूडेंट्स को पाकिस्तानी कहोगे, मुझे पाकिस्तानी कहोगे, अपोजिशन को पाकिस्तानी कहोगे, आप जैसे पत्रकारों को पाकिस्तानी कहेंगे जो सरकार से सवाल पूछते हैं। तो भारतीय है कौन, इंडियन है कौन? बस आईटी सेल वाले। क्या लगा रखा है इस देश में? एजुकेशन मिनिस्टर के आपकी क्या डिमांड रहेगी आज? हम उसके लिए पूरा एजेंडा प्रिपेयर करें, जिस पर हम जाकर बताएंगे कि एजुकेशन में क्या क्या, किस तरीके से पूरा एजुकेशन सिस्टम फिक्स हो सकता है। और बात वही तक नहीं है, इस देश में एम्प्लॉयमेंट की भी बहुत जरूरी है। हम देख रहे हैं 10-12 साल में, जो पिछले 10-12 साल में जो इंडिया का पॉलिटिक्स रहा है, हिंदू मुस्लिम कर रहे हैं। उस हिंदू मुस्लिम से किसी को जॉब नहीं मिल रही है, उस हिंदू मुस्लिम से किसी की एग्जाम अच्छी नहीं जा रही है। तो वो सारा फोकस बदलना पड़ेगा, सरकार का जो प्रायोरिटी वो बदलना पड़ेगा, फोकस बदलना पड़ेगा। जब एम्प्लॉयमेंट की बात होगी, जब एजुकेशन की बात होगी, तब कहा जाकर ये देश सच में प्रोग्रेस कर सकता है। क्या आपको लगता है कि फेसबुक की वजह से जो नियर बाय कंट्रीज है वहाँ पर एजुकेशन हुआ है तो रियल भी हो सकता है? नियर बाय कंट्री से मैं कंपेयर नहीं करना चाहूंगा, क्योंकि मैं देख रहा हूँ कि एक इकोसिस्टम है सरकार का, एक नैरेटिव चल रहा है जो बार बार बांग्लादेश में जो हुआ, नेपाल में जो हुआ, उससे हमें कंपेयर करके बोले जा रहे हैं कि ये लोग देश में तबाही मचाना चाहते। कल देख लिया, कल जंतर मंतर को पूरा भरा हुआ था, इतनी भीड़ थी, कहीं पर भी कुछ नहीं हुआ, एकदम शांतिपूर्ण तरीके से प्रदर्शन हुआ। कल हमने दिखा दिया है कि ये प्रदर्शन हम शांतिपूर्ण तरीके से ही करेंगे और करके दिखाया है हमने। और आगे जाकर इससे भी बड़ा प्रदर्शन होगा जो पूरा शांतिपूर्ण होगा। संभाजी नगर में उनको आंदोलन होगा, बिल्कुल होगा, मैं जल्दी तय करूंगा उसका। राजनीतिक पार्टी के लोगों से, बड़े नेताओं से कोई बातचीत हुई है इस बारे में? बिल्कुल नहीं, आप किसी से मिलने बिल्कुल वाले, नहीं। कोई आपसे मिलने वाला? मैं सीधा अपने घर पर आया हूँ। एयरपोर्ट से मैं गया जंतर मंतर से मैं गया एयरपोर्ट, मुंबई लैंड हुआ, सुबह यहाँ पहुंचा, सुबह बाय रोड में यहाँ पहुंचा। अगर कोई इच्छा व्यक्त करता है आपसे मिलने की या आगे बात करने की? नहीं, ये जैसे कि मैंने पहले बताया, ये पूरा मूवमेंट जो है वो युवाओं का मूवमेंट है, इट्स फॉर द जेन जी। और उन लोगों का सभी पार्टियों से